डॉक्टर सुरेश जाधव हे नूतन अध्यक्ष माननीय रमेश देशमुख यांच्याकडे कार्यभार सुपूर्द करतायत। आदरणीय माजी मुख्यमंत्री बाबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। आता सर्वप्रथम बाबा त्यांचं स्वागत करतील। फोटो घ्या बाबा एक मिनिट समोर आता नव्या अध्यक्षांना काय समोर होगा तुला काय ठेवले नाही ओके ओके मुंबईहून सकाळी निघालो, रस्त्यामध्ये पाऊस आणि घाटघाटच्या परिस्थितीमुळे खूप वेळ झाला आणि पूर्वनियोजित कार्यक्रमाला जरा वेळ झाला त्यामुळे आत्ताच आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी मावळते अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव आणि माझ्या उपस्थितीमध्ये नूतन अध्यक्ष माननीय रणजित देशमुख त्यांना पदभार सोपवलेला आहे। त्यांना जुन्या मावळत्या अध्यक्षांनी आणि मी दोघांनी मिळून अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेऊन त्यांना खुर्चीमध्ये पोहोचलेला आहे। तर यापुढं रणजित सिंगजी सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसची धुरा ताकदीने सांभाळणार आहेत। त्याला आमच्या सर्वांच्या माझ्या व्यक्तिगत हार्दिक शुभेच्छा देतो। आज हा कार्यक्रम अत्यंत साधेपणानं करायचं आम्ही ठरवलं होतं, आपल्याला कल्पना आहे। त्यामुळं नंतर आम्ही काही दिवसानंतर चांगला मोठा मेळावा घेऊन पुन्हा त्यांचं स्वागत सत्कार करणार आहोत। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्याबद्दल तयारी करण्याकरताही देखील आम्ही लवकरच अध्यक्षांच्या परवानगीने बैठका घेणार आहोत। साधकवार बैठका घेतल्या जातील, जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या जातील। आपण इथं सर्व आल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो। थोडा आमचा कार्यकारिणीच्या समोरचा कार्यक्रम पुन्हा येऊ, आपल्याला काही बोलायचं असताना धन्यवाद। मी सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा सन्माननीय तुरट चव्हाण बाबा आणि डॉक्टर सुरेश जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये यशवंत विचाराचं राजकारण भविष्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल।